आणि चतुर्थी संघाला नम्र विनंती असेल लगेचच आपला 12वा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. गोपाळकला संघाकडून आपण पाहिलं की 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलाय. चतुर्थी संघ आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय. हार्दिक आणि हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलं गेलं नाहीये. चतुर्थी संघाच्या माध्यमातून विनंती असेल की 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चतुर्थी संघाचे कर्णधार श्रुतिक प्लीज सहकार्य करायचं, आमचा 12वा खेळाडू पोहोचवायचा आहे. चला जयेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन आपण पाहतोय. सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक त्यांच्या माध्यमातून. यावेळेस पहिला चेंडूवर दाद मागितला जातो. यस, इट्स आउट. यावेळेस आपण पाहिलं लेग बिफोर गडी बाद झालाय. पहिला चेंडूवर हा लागतोय मोठा झटका. आतमध्ये 07 जर्सी प्रदान करून आपण पाहतोय नितीश आलाय. फलंदाजी मार्कवर दाखल होताना आपण त्याला पाहतोय. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर. यावेळेस गोलंदाजी करताना आपण पाहिलं मिस्टर जयेश यांना लेग बिफोर गडी बाद झालाय. त्यानंतर मात्र आता षटकातला दुसरा चेंडू पुन्हा एकदा गतिवान चेंडू, मात्र त्याला यावेळेस चपराक दिली आहे. चाबूक शॉट यावेळेस खेळून काढतोय कव्हर रिजन मध्ये. हा आलाय सीमा पार चौकार 4. फुललेल्या पद्धतीचा चेंडू होता, त्यावर मात्र लेग बिफोर गडी बाद झाला. त्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र पोहोचवलं गेलं सीमा पार चौकार. यावेळेस रॉकेट लॉन्च झालाय. चेंडूला पोहोचवतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. सीमा पार गगनाला भिडसणारा हा येतोय. विठ्ठल रखुमाई चषक षटकार 6 धावा. यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने आपण पाहणार आहोत. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस पुन्हा एकदा पायावर चेंडू आदळतोय. पुन्हा एकदा लाऊड कॉल पंचांकडे केला जाताना पाहायला मिळतोय. मात्र दाद फेटाळून लावताना आपण पाहतोय पंचांना. लेग बायच्या स्वरूपात ही एक अतिरिक्त धाव आपल्या समोर आपण पाहतोय. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीच्या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 11. म्हणजेच आता मात्र डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचताना आपण पाहतोय. काय फटका मारला गगनाला गवसणारा एक षटकार आपण पाहिला नितेशांच्या फळीतून. नितेश मैदानाच्या आतमध्ये आला. पहिला चेंडू त्याने चौकार खेचला. त्यानंतर मात्र त्याने चेंडूला पोहोचवलं षटकार करता. त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेशन हा एक मूलभूत गरज आहे क्रिकेटमध्ये, तेच त्यांनी करून दाखवलं. स्ट्राईक रोटेट केलं आणि नॉन स्ट्राईक एंडवर आता मात्र त्यांना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं फील्ड झाला. तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण. एकेरी धावेने आपण पाहतोय षटक हा
षटकातला अजूनही एक चेंडू शेष आहे. 5 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. 5 चेंडू अखेरीस आपण पाहतोय 1-12 म्हणजेच 12 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आपण पाहतोय विठ्ठल रखुमाई चषक 2026 कुंभोली क्रिकेट क्लब आयोजित विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुल कुंभोलीचं मैदान. या मैदानावर यावेळेस आपण भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय. ओम साई स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण मात्र युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण इथे मात्र पाहू शकाल. आज गुरुवारचा दिवस म्हणजेच मुरबे गट राखीव हा दिवस आपण पाहतोय. मुरबे गटाकडून आज आपण पाहिलं तर 12 संघ आपसात भिडले. त्यातून आता मात्र आपल्याला 6 संघ भेटतील आणि 6 संघ भेटल्यानंतर आपण मात्र दुसऱ्या फेरीच्या सामन्यासाठी सुरुवात करणार आहोत. आणि दुसऱ्या फेरीचे सामने हे 4 षटकाचे राहतील याची नोंद घ्यायची आहे. आतापासूनच तुम्हाला सांगू इच्छितो की दुसऱ्या फेरीचे सामने प्रत्येक सामने हे 4 षटकाचे राहतील. जसं जसं आपण तिसऱ्या फेरीत जाऊ तर तिसऱ्या फेरीचे सामने हे 3 षटकाचे होतील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. क्रिकेटचे नियम आपण पूर्णतः आधीच ठरवलेले आहेत. तर त्याच नियमावलीनुसार आपण इथे मात्र क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. दुसरा गोलंदाजी मार्कवर ऋतिक आलाय. श्रुतिक कर्णधार आपण त्याला पाहतोय. नाणेफेकीसाठी ज्यावेळेस श्रुतिक आमच्या सोबत जोडला होता त्यावेळेस त्याने सांगितलं होतं की 40 ते 45 धावसंख्येपर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. फटका फसतोय. चेंडूच्या खाली आपण पाहतोय जयेश आलाय. जयेश यांच्या हातून चूक होताना पाहायला मिळत नाहीये. यावेळेस मोठा झटका लागताना आपण पाहतोय. मिस्टर हर्ष जातोय डगआउटच्या दिशेने. बोला डीजे. आपण पाहिलं की चेंडूने उंची घेतली मात्र डिस्टन्स कमी मिळाला आणि झेलबाद होताना आपण पाहिलं मिस्टर हर्ष यांना. श्रुतिकांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं झेलबादच्या स्वरूपात एक मोठा झटका लागताना. यानंतर आपण दुसऱ्या फेरीचे सामने खेळणार आहोत. दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये आपण पवनसूत ब संघाला पाहणार आहोत. यावेळेस चेंडू फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 धाव सहजरित्या पूर्ण आपण पाहतोय. 1 धावेनिशी फलंदाज अनिश आपण पाहतोय. यावेळेस मात्र सुंदर फटका आपण पाहतोय. इनसाइड आउटचा एक देखणा फटका कव्हर रिजन मध्ये हा सीमा पार चौकार 4. व यानंतर सुद्धा आपण पहिल्या फेरीचा एक सामना शेष आहे. पोचवायचा आमच्यापर्यंत पहिल्या फेरीचा शेवटचा सामना कुठला आहे. जय गणेश आणि चौकपाडा असा सामना रंगेल. शेवटचा सामना. दोन्ही संघाचे कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधायचा आहे. यावेळेस हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली गेली. 1 धाव आपण पाहतो सहजरित्या पूर्ण झालाय. 1 धावेनिशी. या षटकाचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत 4 चेंडू हाताळून झालेत. 4 चेंडू मध्ये माफक आपण पाहतोय 6 धावा एकत्रित केल्या गेला आणि 1 गडी बाद केला गेला श्रुतिकांच्या माध्यमातून. खूपच सुरेख अचूक भेदक गोलंदाजी यावेळेस आपण पाहतोय. मिस्टर श्रुतिक आपल्या गोलंदाजीमधून यावेळेस चेंडू चांगला आहे. उसळी घेऊन चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुडलेन चेंडू यावेळेस मात्र गुडलेन टप्प्यावर चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय
आणि सरळ मस्तकाला दस्तक देऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये यावेळेस विलीन होताना आपण पाहतोय. या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन मिस्टर श्रुतिक आपल्या समोर आपण त्यांना आपला मेगा स्क्रीनवर पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा तीच लाईन आणि तोच दरारा इथे मात्र पाहतोय. आणि यावेळेस आपण पाहिलं तर कुठेतरी लेझी दिसला अनिश आणि त्याचाच फायदा इथे मात्र घेतला गेला. रनआउटच्या स्वरूपात एक मोठा झटका यावेळेस लागताना पाहायला मिळतोय. जोपर्यंत अंपायर षटक समाप्त असं दर्शवत नाही तोपर्यंत आपण लेझी राहून क्रिकेटमध्ये चालत नाही. याचाच आपण पाहतोय एक नुकसान होताना पाहायला मिळतोय. मोठा झटका लागतोय. मिस्टर अनिश डगआउटच्या दिशेने आपल्याला मंद मंद पावलाने जाताना पाहायला मिळतात. पाहिलं नितीशाने एक चौकार, एक षटकार, एक चौकार आणि एक सिंगल अशा प्रकारे वैयक्तिक 15 धावांवर बाद झालाय. त्यानंतर मात्र आता त्यांची जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतो मिस्टर प्रियल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण त्यांना पाहतोय. राईट हँडर फलंदाज यावेळेस चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. आपण एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव सहजरित्या पूर्ण यावेळेस करण्यात यश प्राप्त करतोय. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर जाऊन पोहोचते 19 ऑन दी बोर्ड. तिसरे षटक घेऊन आपण पाहतो जयेश यांच्या षटकातला एक चेंडू आता टाकून झालाय. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू यावेळेस मिस झालाय. 2 चेंडू आतापर्यंत या षटकातले टाकून झाले. 2 चेंडू मध्ये 3 धावा एकत्रित करण्यामध्ये आपण पाहतोय चांगला रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने यावेळेस 2 धावा इझिली कंप्लीट केल्या गेल्या. जयेश आपण पाहतोय सांघिक तिसरे आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतोय. कारण की पहिलं षटक त्यांचं खूपच सुंदर अचूक भेदक टाकलं होतं. त्याच टप्प्यावर यावेळेस गोलंदाजी करताना पाहायला मिळते. कन्सिस्टन्सी याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजीमध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे आणि तेच इथे मात्र दाखवून देताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू मध्ये 5 धावा एकत्रित केल्या जाताना पाहायला मिळतात. जर चौकार आणि षटकार लागत नसतील तर निश्चितच एकेरी आणि दुहेरी धावावर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं आणि तेच मात्र हे 2 फलंदाज करून दाखवताना पाहायला मिळतात. आपण पाहिलं की प्रेशर क्रिएट करतात पहिल्याच धावाच्या मागे. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक कुठेतरी लेझी दिसला तर त्यानंतर मात्र दुसऱ्या धावासाठी जातात आमचे दिनेश भाऊ. आता मात्र इथून प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद दिनेश भाऊ, तुम्ही इथे आलात, छान लावले या स्पर्धेला. पुन्हा उद्या सुद्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये अशीच भेट देणार अशी आम्ही आशा बाळगतो. यावेळेस विकेट बाद झालाय झेलबादच्या स्वरूपात. यावेळेस आपण पाहतो मिस्टर अनिश बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण आता डीजेच्या दिशेने वळूयात. तिथे आपल्या सोबत जोड निश्चित आपण कोई मिल गया पिक्चर बघितलं. त्यानंतर मात्र क्रिश पिक्चर आपल्या भेटीला आला आणि त्याच
पिक्चरच्या नावाने आता मात्र नाव असलेला एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. मिस्टर क्रिश आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजी करताना पाहायला मिळेल. जयेश यांचे षटक विचार करत झालं तर आतापर्यंत 4 चेंडू हाताळून झालेत. 5 धावा या षटकामध्ये पूर्ण केल्या जाताना आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस फुललेन पद्धतीचा चेंडू, क्रिकेटमध्ये या चेंडूला ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातंय आणि त्याला मात्र इथे सुंदर इथे लॉन्च केलं गेलंय आणि सुंदर पद्धतीने गोलंदाजी आपण पाहतोय. जयेश इथे मात्र टाकतोय. आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू त्याच्या षटकातला. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा एकत्रित केल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका येणं गरजेचं होतं, मात्र त्यापासून कुठेतरी दूर ठेवलं गेलंय. आणि की चेंडू चांगला आहे, हेलिकॉप्टर उडवण्याचा कुठलाही चान्स इथे मात्र दिला गेला नाहीये. षटक समाप्त. आतापर्यंत 18 चेंडू टाकून झालेत, म्हणजेच 3 षटक समाप्त झालेत. धावसंख्या आपण पाहतोय 26 ऑन दी बोर्ड, सॉरी 25. धन्यवाद. आता आपण पाहतोय सांघिक चौथे वैयक्तिक पहिले षटक घेऊन हर्षल गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. हर्षल नावाचा गोलंदाज आपल्या समोर आपण त्याला पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाईल. विठ्ठल रखमाई एंड वरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. प्रियल आपण पाहतोय यावेळेस फटका पोचतोय. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली फंबल झाला होता, तसं मात्र एक चांगला झेल टिपण्यात यशस्वी झालाय आणि प्रियल यांना डगआउटच्या दिशेने यावेळेस पाठवण्यात सक्सेसफुल झालाय गोलंदाज मिस्टर हर्षल. डीजे आपण आज डीजे हर्षला ऐकतोय. पुढचे 4 दिवस हेच डीजे ऑपरेटर आपल्यासोबत जोडले जातील. नवीन नवीन गाण्याचा खजाना यावेळेस आपल्याला ऐकायला मिळतोय. विकी डीजे, ओमसाई डीजे आपण पाहतोय. त्यांचेच आपल्या समोर प्रोप्रायटर शुभम आणि हर्ष यांना आपण आपल्या समोर ऐकतोय. आज पहिल्या दिवसामध्ये विठ्ठल रखुमाई चषक 2026 हा सुसज्ज आयोजन आपण पाहतोय. मिस्टर चिराग प्रदीप संखे आणि मानस पिंपळे यांच्या आयोजनाचं. यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका इथे मात्र खेळला जातोय. हलक्या हाताने गॅप मध्ये ढकलला गेलाय. जयेश चेंडूच्या खाली पोहोचेपर्यंत आपण पाहिलं की 2 धावा या सहजरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धाबेनिशी आता मात्र धावसंख्या पुढे सरसावते आणि धावफलकावर जाऊन पोहोचते 27 ऑन दी बोर्ड. 27 धावसंख्येपर्यंत धावसंख्या आपण मात्र आता पोहोचताना पाहतोय. चौथे षटक मार्गस्थ आहे. यावेळेस फटका चांगला रचलाय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. लॉंग लेग रिजन मध्ये आपण पाहतोय चांगला बॅक म्हणावा लागेल. आणि धाव कंप्लीट करण्यासाठी यावेळेस आपण पाहिलं की जीवाचा रान करून टाकलाय. एक डायव्हिंग त्याने केली आहे आणि त्याच्याच मोबदल्याने सुंदर रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने आपण पाहतोय की 2 धावा या सहजरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावेने आपण धावसंख्या पाहतोय 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. आतापर्यंत या षटकात आपण पाहतोय तर 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडूचं विश्लेषण पण पाहायला झालं तर 1 गडी बाद झालाय. त्यानंतर मात्र डबल, त्यानंतर डबल, अशा प्रकारे 3 चेंडूमध्ये 3 धावा काढल्यात. 3 धावेनिशी आपण पाहतोय धावसंख्या फ्लाय झाली आहे.
यावेळेस चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे अवेलेबल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे सैन्य आपल्या सीमेवर तैनात असतात त्याचप्रमाणे आपण पाहतोय फील्ड प्लेसमेंट खूपच सुंदररित्या इथे मात्र पाहायला मिळते. धावबाच्या स्वरूपात इथे मात्र गडी बाद होतोय. झालं तर धावसंख्या आपण पाहतोय 31. लॉस ऑफ आपण गडी झालं तर 6 गडी बाद झालेत आतापर्यंत. अक्षय आलाय गोलंदाजी मार्कवर नॉन स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस सुंदर फटका, मात्र चेंडू फसतोय. वन बाउन्स क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचेल तोपर्यंत आपण पाहिलं की 2 धावा या सहजरित्या पूर्ण झाल्यात. क्रिश यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून या 2 धावेनिशी आपण धावसंख्या पाहतोय 33 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. खूपच संत गतीने हा सामना चालतोय. रात्रीचं सत्र मध्यरात्र आता मात्र होण्याच्या मार्गावर आहे आणि मध्यरात्रीचं सत्र म्हटलं तर निश्चितच थोडा स्लो सत्र असतो आणि या स्लो सत्रामध्ये 40 ते 45 धावा निश्चितच एक डिफेंड करण्याला एक धावसंख्या असेल. यावेळेस अल्टी पलटीचा फटका खेळायचा होता, मात्र तिन्ही स्टंपच्या आतमध्ये यावेळेस पकडलं गेलं. प्लंप गडी बाद झालाय, लेग बिफोर गडी यावेळेस आपण बाद झालेला पाहतो मिस्टर क्रिश यांना. दरम्यान आपण आता पाहतोय शेवटचं षटक, स्लॉग षटक घेऊन जर्सी नंबर 25 मिस्टर दीपेश आपल्या भेटीला येतोय गोलंदाजी घेऊन. आणि आता मात्र आपण पाहतोय कर्णधार स्वतः नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतोय. त्याने कर्णधाराने इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की आम्ही 45 ते 50 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा मजल मारू, कारण की मध्यरात्रीचं सत्र आहे. मध्यरात्रीच्या सत्रामध्ये स्लो डाऊन होतो सामना. यावेळेस मात्र खूपच सुंदर गतिवान असा चेंडू टाकला जाताना पाहायला मिळतो. मिस्टर दीपेश यांच्या माध्यमातून स्तब्ध आणि स्थिर ठेवलंय मिस्टर अक्षय यांना. आपण पाहतो जर्सी नंबर 7 प्रदान करून यावेळेस फलंदाजी सज्ज झालाय. मात्र या शेवटच्या षटकामध्ये लेफ्ट हँडर फलंदाज स्ट्रायकिंग एंड वर असणं एक गोल्डन चान्स म्हणावं लागेल, कारण की लेफ्ट हँडर फलंदाज ज्या वेळेस या एंड वरून फलंदाजी करण्यासाठी सज्ज असतो त्या वेळेस निश्चितच मोठी धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो संघ. यावेळेस पंच वाईड म्हणून दर्शवत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र होताना आपण पाहतोय. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने संघाची धावसंख्या आपण आता मात्र पुढे सरसावते आणि धावफलकावर पाहतोय 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा यावेळेस लगावल्या जात आहेत धावफलकावर. स्लो डाऊन हा सामना आपण पाहतो इथे मात्र कोंबोलीच्या मैदानावर शांत पवित्रेत मात्र हा सामना चाललाय.
मात्र सगळ्यांची झोप उडवण्यासाठी एक षटकाराची आवश्यकता असते. तो षटकार जर आपल्या फळीतून लागला तर निश्चितच एक यावेळेस चांगला झेल 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठा झटका यावेळेस लागताना पाहतोय. अक्षय यांना डगआउटच्या दिशेने यावेळेस ढकललं जाताना आपण पाहतोय. आपण आता मात्र शेवटचे षटक पाहतोय. शेवटच्या षटकातले काही चेंडू शेष म्हणजेच आपण पाहतोय 4 चेंडू अजूनही शेष आहेत. अजूनही 8 गडी बाद झालेत. आपण पाहतो विठ्ठल रखुमाई चषक 2026 ओम साई स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीवर याचं मात्र लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. यावेळेस एक सुरटी धाव काढली गेली आहे. दुसऱ्या धावाचा मनामध्ये विचार होता, मात्र तो विचार मनामध्येच ठेवावा लागला, कारण की खूपच सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं 30 सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण करता क्षणीच त्याने थ्रो अटेम्प्ट केला आणि बॅट्समनला ती मात्र स्तब्ध ठेवलं. धावसंख्येचा विचार करत झाला तर धावसंख्या झाली आहे 35 धावा या धावफलकावर लगावल्या जात आहेत. पुढचा चेंडू घेऊन आपण पाहतो मिस्टर दीपेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय. यावेळेस बॅटेची कड लागली आहे. फटका यावेळेस रसला होता. 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना आपण पाहतोय. दुहेरी धावाचं रूपांतर तिहेरी धावात करण्यामध्ये मनामध्ये विचार होता, मात्र त्यापासून कुठेतरी वंचित राहताना आपण पाहतोय कर्णधार. संत गतीने हा सामना चाललाय, मात्र एक मोठी हिट आवश्यक असेल, कारण की सामन्याचं आता आपण चित्र पाहिलं तर 37 लॉस ऑफ 8 विकेट्स आपण धावसंख्या पाहतोय. मात्र एक चांगला हिट आला तर निश्चितच आपण जी धावसंख्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितली होती तिथपर्यंत आपण पोहोचू शकाल. मात्र आता 9वा विकेट गॉन झालाय. 9वा गडी यावेळेस लॉस होताना आपण पाहतोय. मानव असा फलंदाज आपल्याला आपल्या मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतोय. मानव यांच्या मार्फत एक मोठा हिट येईल की नाही. यावेळेस फ्लाय झालाय चेंडू, मात्र नोमॅन्स लँडला चेंडू ते मात्र लँड होताना आपण पाहतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे आणि दुसरी धाव सुद्धा इथे मात्र कंप्लीट करताना आपण पाहतोय. आणि 2 धावेनिशी आपण धावसंख्या पाहतोय संघाची 39 झाली आहे. 40 धावांचं लक्ष समोर ठेवताना आपण पाहतोय. 30 चेंडू आणि 40 धावा. मानस पिंपळे आणि चिराग संखे जिथे कुठे आपण असाल त्याने कॉमेंट मुख्य व्यासपीठाची संपर्क साधायचा. बॅनर्स इथे आलेले आहेत, तर ते उतरवण्याचं कार्य तुमच्या मार्फत होईल अशी आम्ही आशा बाळगतो.
कर्णधार इथे मात्र लगेचच कॉमेंट्री बॉक्स सोबत टॉस्का बॉक्स मध्ये जोडायचं. चोखपाडा आणि जय गणेश संघाचे कर्णधार आपण पाहतोय प्रेम आमच्यापर्यंत जोडण्याचं कार्य करतायत. मात्र चोखपाडा चला डगआउटच्या खुर्च्या म्हणजे चेअर्स डगआउट मध्ये आपण आणून द्यायचे आहेत, कारण की प्लेयर्स खेळाडू लोकांना बसण्यासाठी तिथे मात्र चेअर्स उपलब्ध नाही. टॉस्का बॉक्स मध्ये माझे सहयोगी कॉमेंटेटर मिस्टर प्रीतमजी घरत आपल्या सोबत जोडले जातील टॉस्का बॉक्स मध्ये. आणि चला रोशन भाऊ आपण नाणेफेकी चौकोल करून घ्यायचंय. रोशन भाऊ पाटले आपण नाणेफेकी चौकोल करून घ्यायचंय. टॉस्का बॉक्स मध्ये आपले मुख्य मान्यवर श्री रोशनजी आपल्यासोबत इथे मात्र जोडले जात आहेत नाणेफेकी करिता. चला चौकपाडा टीम कॅप्टन यायचं आहे लगेच. चला चौकपाडा संघ शेवटचा कॉल असेल. आमचे मान्यवर इथे मात्र उपस्थित झालेत तरी आपण आमच्यापर्यंत पोहोचायचंय. चौकपाडा मुरुबे यस उपलब्ध झालेत. आपण पाहतोय प्रेम श्री गणेश संघाचा कर्णधार आपण त्यांना पाहिलं दिवस सामन्यामध्ये खूपच सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि आज त्याच गतीने आणि त्याच शैलीने फलंदाजी गोलंदाजी करतील अशी आम्ही आशा बाळगतो. आणि टॉस्का बॉक्स मध्ये तिथे आपल्यासोबत आमचे सहयोगी कॉमेंटेटर जोडले जात आहेत. व्हॉइस ऑफ पास्टर मिस्टर प्रीतम घरत. टॉस केला जाईल. कुंभवली आणि विठ्ठल रखुमाई टॉस विन गेलाय. काय घेणार बॅट फर्स्ट. कसं वाटतं इकडे आल्यानंतर आणि बॅटिंग घेण्याचं काय करणार. आम्ही कमीत कमी 40 ते 45 रनाचे टार्गेट ठेवू. हा जो ग्रुप ठेवलेला आहे खास करून मुरबे ग्रुप काय म्हणणार आयोजकाबद्दल. जास्त बोलत नाहीये. फिल्डिंग आहे तुमची किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जो ग्रुप ठेवलेला आहे आजचा मुरबे ग्रुप त्याबद्दल काय म्हणणार आयोजकाबद्दल. मी पण फर्स्ट टाइमच नाईट टुर्नामेंट खेळतो ओरमची, तर चांगलं वाटतं खेळून. आणि ऑर्गनायझर टीम जिथे आपण भविष्यात एक चांगली स्पर्धा आहे ग्राउंडबद्दल काय बोलणार. ग्राउंड खूप चांगला आहे, खेळून चांगलं वाटतं इथे. बेस्ट लक तुम्हाला देखील. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे आमचे साथी समालोचक जोडले जातील. कौशल धन्यवाद प्रीतम. आपले प्रमुख पाहुणे रोशनजी आपल्यासोबत इथे मात्र जोडले गेले होते. पहिलाच आपण पाहिला चेंडू क्रिश यांचा पुलचा फटका केलाय. पॉवरफुल चेंडूला पोहोचवलाय सरळ सीमा पार. 1 बाउन्स चौकार 4.
फटका चांगला आहे, गॅप मध्ये यावेळेस चेंडू निघून जाईल. आउटफील्ड यावेळेस आपल्याला क्विक पाहायला मिळते. चेंडू जातोय कार्पेटला रोल करून सरळ सीमा पार चौकार. 4 धावा. चिराग आणि मानस यांनी एक मनामध्ये मानस ठेवला आणि गाडी भरून इथे मात्र बॅनर उपलब्ध करून दिलेले आहेत. वेल प्लेड. चांगला खेळ निश्चितच इथे मात्र खेळला जातोय. कुंभोलीचा मैदान आपण पाहतोय. विठ्ठल रखुमाई चषक आयोजक आपण अथांग परिश्रम इथे मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दोन चेंडू आतापर्यंत हाताळून झाले. धावसंख्या आपण विचार करत झाला तर 9 धावा या धावफलकावर लगावल्या जाताना पाहायला मिळते. यावेळेस हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली गेली, कट केलं गेलं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत आपण पाहतो की 1 धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर जाऊन पोहोचते. 1010 डबल डिजिट मध्ये धावसंख्या यावेळेस फ्लाय होताना आपण पाहतोय. कुंभोलीचं मैदान आपण आपल्या मेगा स्क्रीनवर पाहतोय. विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुल कुंभोली येथे आता आपण नाईट सामन्याचं आयोजन पाहतोय. सुसज्ज भव्य दिव्य आयोजन आपल्या समोर इथे आपण पाहतोय. बाजूस विठ्ठल रखुमाई याचं मंदिर आपण पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर आपण कुलस्वामी मातेचं मंदिर सुद्धा इथे पाहतोय. चला स्पीडअप ठेवायचंय. आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धावसंख्येचा विचार करता झाला तर धावसंख्या आपण पाहतोय 40 विजयासाठी इथे मात्र टार्गेट ठेवला गेलाय. आणि 40 धावा ज्यावेळेस असतात म्हणजेच लो स्कोरिंग सामना आपण इथे मात्र पाहतोय. यावेळेस फक्त दिशा दाखवली गेली, मात्र क्षेत्ररक्षण अव्वल दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस सुंदर क्रॅकिंग फटका चेंडूला पोहोचवतोय सरळ सीमा पार. हा येतोय विठ्ठल रखुमाई चषक षटकार. 6 धावा. जिथं एक प्रेक्षक आमच्यापर्यंत पोहोचलेत आणि त्यांची एक फरमाईश आहे की भाविक मेहर. धन्यवाद त्यांना म्हणायचं. यस भाविक मेहर. पुढचा चेंडू घेऊन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला यावेळेस पाठवतोय. लॉंग लेग रिजन यावेळेस चॉईस केला जातोय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. हा आला विठ्ठल रखुमाई चषक 4. आजच्या दिवसातला पहिला फेरीतला हा शेवटचा सामना असेल. यानंतरचा सामना
चला स्पीडअप ठेवायचं आहे, लगेचच आपण आपल्या क्षेत्ररक्षणाच्या स्पॉट पर्यंत पोहोचायचं आहे. कारण की आपल्या या सामन्यामध्ये जास्त अवधी इथे मात्र घेतला जातोय. टायमर ऑन आहे, पण कमिटीकडून थोडा सौम्य इथे मात्र रूप घेतला गेलाय. आतापर्यंत 6 मिनिटं झालेल्या आहेत आणि अजून एकच षटक टाकून झालाय. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. धावसंख्या झाली 21 आणि 40 धावाचं लक्ष समोर आहे. याचाच अर्थ आता मात्र आपण पाहतोय 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 19 धावा. 24 चेंडू आणि 19 धावाचं लक्ष इथे मात्र समोर ठेवलं गेलंय. आपण पाहूया कशा प्रकारे हे 19 धावा यावेळेस चेस करताना पाहायला मिळतील. गोपाळकालाचा संघ यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण जोपर्यंत अक्षय फील्ड करेल तोपर्यंत आपण पाहतोय की 1 धावा सहजरित्या पूर्ण झालाय. 23 चेंडू आणि 18 धावा. 23 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष समोर आपण पाहतोय. ज्याच्या वेळेस आपण पाहतो की चांगली फलंदाजी होते त्या वेळेस प्रेक्षकांचा इथे मात्र मन खुश होताना आपण पाहतोय. षटकार आणि चौकाराची ज्या वेळेस आतिषबाजी आपण पाहतो त्यावेळेस निश्चितच फलंदाजाची आपण वाहवा इथे मात्र करताना प्रेक्षकांना पाहतोय. तीच वाहवा इथे मात्र जिंकण्यासाठी आपण पाहतोय विशाल कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चौकार मारतोय या षटकार. यावेळेस अलटी पलटीचा फटका खेळाचं मानस मनामध्ये होतं, मात्र ते मानस यावेळेस विफल करताना पाहायला मिळतोय गोलंदाज मिस्टर प्रियाल. प्रियाल गतिमान असा चेंडू आपल्या समोर टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र त्यांच्या समोर आपण पाहतो विशाल सारखा एक मजबूत असा फलंदाज इथे मात्र फलंदाजी एंडवर यावेळेस साबूत आहे, मात्र फटका फसतोय. जर्सी नंबर 18 ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या हातून यावेळेस सुंदर झेल टिपलं गेलं आणि विशाल यांना डगआउटची जागा यावेळेस दाखवण्यात यश प्राप्त झालंय चतुर्थी संघाला. चला आपण आता डीजेच्या दिशेने वळूयात. तिथे आपल्यासोबत जोडले जातील ओम साई डीजे कुंभवली. आपण धावसंख्येचा विचार करत झाला तर कॉमेंट्रीचा वाढव रे. कॉमेंट्रीचा काय नाही. कॉमेंट्रीचा वाढव. कॉमेंट्रीचा वाढव. काय कॉमेंट्रीचा वाढव काय ना. हॅलो चेक. आपण पाहतोय 22 ऑन दी बोर्ड धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र आपण पाहतोय थोडं चुकलेत बाईच्या स्वरूपात 1 धाव सहजरित्या पूर्ण यावेळेस करतोय फलंदाज. पीएलचा षटक आपण पाहिलं तर पहिल्या चेंडू मध्ये 1 धाव झाला, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू, त्यानंतर गडी बाद झालं, त्यानंतर आपण पाहिलं बाईच्या स्वरूपात 1 अतिरिक्त धाव. याप्रमाणेच प्रियाल एक उपयुक्त षटक आपल्या संघासाठी टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय क्लास, काय दर्जा आपल्या गोलंदाजीमध्ये इथे मात्र इंट्रोड्यूस करतोय. आपल्याला का या चतुर्थी संघाचं एक मेन गोलंदाज सांगितलं जातं त्याचं मात्र एक प्रात्यक्षिक इथे मात्र कुंभोलीच्या मैदानावर वारंवार देताना पाहायला मिळतो मिस्टर प्रियाल. प्रियाल म्हटलं तर चतुर्थी संघाचा एक वेगवान असा गोलंदाज आणि आज आपल्या वेगाने भन्नाट वेगाने इथे मात्र कुठेतरी द्वंद्व निर्माण करतोय मनामध्ये फलंदाजांच्या. यावेळेस 1 धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे.
एक धावेने षटक समाप्त होताना आपण पाहतोय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 24. आता मात्र 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 16 धावा. 18 चेंडू 16 धावा. चला पंच लगेचच आपण सांगायचं स्पीडअप करायचं. 55 मिनिट या सामन्यामध्ये आपण घेतलंय. 55 मिनिटं या सामन्याने घेतलेला आहे. अजूनही सामना चालू आहे. चला आपण लगेचच स्पीड आउट होऊन घ्यायचं, स्पीडअप करायचंय. अन्यथा एक खेळाडू तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि अटीटीच्या सामन्यामध्ये जर आपला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असेल तर धोक्याची घंटा ही आपल्याच डोक्यावर वाजणार आहे. यात वावकं ठरणार नाही. म्हणूनच प्रत्येक संघाला आम्ही सांगू इच्छितो की आपण दिलेल्या वेळेतच सामना कंप्लीट करायचा आहे. वारंवार कमिटीला बोलायची गरज लागली पाहिजे नाही, कारण की आपण क्रिकेट खेळतोय, आपण व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. आणि व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आपल्याला व्यावसायिकपणा सुद्धा शिकला पाहिजे की क्रिकेट कशा प्रकारे खेळलं पाहिजे, वेळेचं बंधन कशा प्रकारे पाळलं पाहिजे आणि वेळेतच सामना संपवला पाहिजे. हे आपल्याला कळलं तरच आपण क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी पोहोचू शकाल. मुरबे गावाचं नाव आपण वरती करू शकाल. ज्या वेळेस आपण शिस्तीने क्रिकेट खेळाल त्या वेळेस निश्चितच आपण सांगतो की मुरबे गावाचं नाव हे वर आपण घेऊन जाल. आपण कुठल्याही आळीत जरी खेळलो तरी आपण गावाच्या संघातले खेळाडू आहोत आणि गावासाठी खेळणं हे आपल्या प्रत्येक खेळाडूच्या प्राथमिकता असणं गरजेचं आहे. गोलंदाज आपण पाहतोय हार्दिक. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढण्याच्या नादामध्ये गडी बाद होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा झटका इथे मात्र लागतोय. हार्दिक जातोय डगआउटच्या दिशेने. चला बॅटिंग टीम थोडं स्पीडअप आणि दोन्ही टीमला विनंती आहे थोडा फास्ट खेळा. वारंवार इथे मात्र विनंती केली जाते दोन्ही संघांना की स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा. मात्र स्पीडअप कुठल्याही संघाकडून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सहकार्याची भूमिका प्रत्येक संघाकडून आम्हाला असते. सहकार्य तुम्ही केलं तरच पुढच्या वेळी सुद्धा याच जोमाने आणि याच उत्साहाने आपण सामने कुंभोलीच्या मैदानावर भरूयात. हार्दिक यांचा दुसरा चेंडू यावेळेस मारण्याच्या नादामध्ये मिस झालाय. निर्धावाचा चेंडू यावेळेस टाकताना पाहायला मिळतोय. आपण पाहिलं पहिलं षटक 21 धावा, त्यानंतर मात्र सुंदर कमबॅक इथे मात्र म्हणावं लागेल. चतुर्थी संघाचं जकडून ठेवलंय, स्तब्ध ठेवलंय. आता मात्र आपण पाहतोय बॉल टू बॉल इक्वेशन येताना 16 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा यावेळेस वाईट +1 अशा प्रकारे 2 धावा आपण पाहतोय. या 2 धाब्याची आता मात्र 16 चेंडू आणि 14 धावा. 16 चेंडू 14 धावा समीकरण इथे मात्र रंगतदार स्थितीत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती चेंडू शेष ठेवून जिंकण्याचा विक्रम इथे मात्र नौजवान संघ करेल की मॅच मध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल चतुर्थीचा संघ. यावेळेस सुंदर फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला पोहोचवतोय सीमा पार. 6 हा येतोय विठ्ठल रखुमाई चषक षटकार जयेश यांच्या फळीतून. काय सुंदर फलंदाजी करताना पाहतोय मिस्टर जयेश आपल्या संघाकरिता. आता मात्र धावसंख्येचा विचार करता झाला तर 32 ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. अजूनही 8 धावा शेष आहे. चौकार खेचल्यानंतर आपण पाहिलं की कव्हरचा खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर यावेळेस काढला जाताना पाहायला मिळतोय. अक्षयानं मागे ढकललंय 38 सर्कलच्या फील्डचं आपण पाहिलं तर
पॉईंटचा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. अक्षयांच्या षटकाचा विचार करायचा झाला तर या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू हाताळून झालेत. आता मात्र 5वा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये गेलाय, चेंडूला पोहोचवलंय, वन बाउन्स सैमा पार चौकार. हा येतोय विठ्ठल रखमाई चषक 4 धावा. या 4 धावेनिशी धावसंख्येचा आता विचार करायचं झालं तर धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 36 ऑन दी बोर्ड. 36 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत आता आपण पाहतोय 4 धावाची आवश्यकता आहे विजयासाठी. अल्टी पलटीचा फटका फसतोय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आपण पाहिलं, सुंदर झेल यावेळेस टिपला गेलाय. आपण पाहतोय जयेश आता मात्र हलक्या हलक्या पावलाने डगआउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला फिल्डर आपण क्षेत्ररक्षकांना माझी विनंती आहे की आपण प्रत्येक चेंडूच्या मागे इथे मात्र कानमंत्र देण्यासाठी गोलंदाजाचा किंवा यष्टिरक्षकाच्या बाजूला यायचं नाहीये. आपण स्पीडअप ठेवायचं आणि फलंदाज आपण सुद्धा लगेचच आपण आपल्या मार्कपर्यंत पोहोचायचं. सामना आपल्या बाजूने झोकलाय. मयंक प्लीज आपण आपल्या फलंदाजी मार्कपर्यंत पोहोचायचंय लवकरच. 1 तासाच्या वरती या सामन्यामध्ये आपण अवधी घेतला गेलाय. सौम्य रूप इथे मात्र घेतला आम्ही. मात्र पुढच्या सामन्यापासून हा सौम्य रूप आम्ही रुद्र रूपात आम्ही घेऊ. निश्चितच प्रत्येक संघाला एक आमच्याकडून चेतावणी असेल की आपण दिलेल्या वेळातच सामने पूर्ण करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. 3 धावा तुमच्या कट केला जाईल किंवा तुमचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये सुद्धा घेतला जाऊ शकतो. पंच जो डिसिजन घेतील तो डिसिजन तुम्हाला इथे मात्र मान्य करावा लागेल. प्रियाल दुसरं षटक घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. 1 धाव सहजरित्या पूर्ण. मयंक फलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर पाहतो मिस्टर श्रुतिक. लेफ्ट हँडर फलंदाज राईट हँडर फलंदाज आहे मिस्टर श्रुतिक. कर्णधार पद या संघाचं भूषवतोय श्रुतिक. आपण पाहतोय मयंक. यावेळेस सुंदर फटका गॅप मध्ये. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि सामना जवळ जिंकतोय चतुर्थीचा संघ. यापुढील समालोचन आमचे सहयोगी मित्र करतील प्रीतमजी घरत.